आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 88. आपण पाठीमागच्या भागात पाहिलं की अक्षया आणि अर्जुनमध्ये नाईट क्लबमध्ये गेले असताना दोघांची चुकामुक झाली आहे. तर आता त्यापुढे तो तिला शोधत राहिलेला अगदी वेड्यासारखा. एक क्षणभरही त्याची नजर स्थिर नव्हती. ती दिसत नाही तोपर्यंत त्याच्या हृदयाची झालेली अवस्था शब्दात सांगण्यासारखीही नव्हती. एक सेकंद त्याला तासासारखा भासत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर आता घामाचे बिंदू जमा होऊ लागले होते. 1-5 मिनिटाच्या अंतराने त्याला ती दिसली. तिला कोणी दोघं जण कुठेतरी ओढत नेत होते का ती मघाचीच टवाळ मुलं होती. ते चित्र दिसताच तो वाट काढत जीव मुठीत घेऊन तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्यातल्या एका मुलाच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला स्वतःकडे पूर्ण शक्तीने शिवळवलं. हे लीव्ह हर, शी इज माय वाईफ. आय सेड लीव्ह हर. डोळ्यात अंगार होता त्याच्या. युअर वाईफ? ओ रिअली? तो हसत त्याचीच मस्करी उडवत म्हणाला. तसा तो इतक्या जोरात त्याच्यावर झेपावला. हे यू? त्याने इतका जोरात एक पंच त्याच्या नाकावर मारला की त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं. आय सेड लीव्ह हर म्हणालो ना एकदा. सांगितलेलं कळत नाही? तो रागाच्या भरात मराठीतच बोलला. तसा दुसराही घाबरला आणि अक्षयाला त्याच्या अंगावर ढकलून ते सगळे पळाले. पण ती एकदम लडखडून त्याच्या पायात पडू लागलेली आणि तेवढ्यात त्यानं तिला सावरलं. अक्षू आर यू ओके? कुठं गेला होता तुम्ही अर्जुन? ते लोक माझ्याशी खराब वागत होते. मला काहीतरी जबरदस्तीने पाजलं. आय एम सॉरी. मी आलोय ना आता. मी आहे. तू ठीक आहेस का आता? तो थरथरत कसं बसा म्हणाला. नाही आहे ठीक मी. पण मला सोडून का गेलात तुम्ही? ते घाणेरडे लोक इथे कुठेही टच करत होते माहितीये. तिचे डोळे पाण्याने भरलेले आणि ती असं इशाऱ्याने दाखवत होती तसं त्याने पटकन तिला स्वतःकडे ओढलं आणि हृदयाशी घट्ट पकडलं आणि त्या लोकांबद्दल मनात आलेला राग डोळे मिटून कसा बसा शांत करू लागलेला. एवढ्या ती त्याला ढकलत बाजूला झाली. सोडा तुम्ही मला. हो मला माहिती आहे. तुमचा फोन आलेला ना. माझ्यापेक्षा तुमचा फोनच तुम्हाला जास्ती महत्त्वाचा आहे. जा तुम्ही फोनच घ्या. मी एकटी एन्जॉय करते. म्हणत तिला उभं राहता येत नव्हतं तरीही ती तशीच बाजूला जायला लागली आणि तिचा तोल गेला. हे अक्षू आय एम सॉरी ना. ऐक आपण घरी जाऊ चल. तुझी अवस्था नाहीये. तो म्हणत होता कारण एव्हाना त्याच्या लक्षात आलेलं की तिला त्या लोकांनी नक्कीच ड्रिंक पाजलंय आणि त्या ड्रिंकची नशा आता तिच्यावर हावी झालेली. मला नाही यायचंय घरी. मी इथं एन्जॉय करायला आले. तुमच्यासारखं काम करायला नाही आले काय. तुम्ही जा काम करा तुमचं. अक्षू ऐक ना डिअर. बाहेर जाऊ चल म्हणत तो तिला जबरदस्तीने तेवढ्या गर्दीतून बाहेर नेऊ लागला. पण ती बाहेर जायला तयारच नव्हती. तशीच जागेवर पाय रोवून होती. मला डान्स करायचा आहे अर्जुन. थांबू द्या ना मला. अर्जुन प्लीज. ती बोलत होती पण तिचं न ऐकता तो तिला जरा जबरदस्तीनेच घेऊन बाहेर आला. यू नो व्हॉट? माझं एवढं प्रेम आहे तुमच्यावर पण तुमचं ना प्रेमच नाही आहे माझ्यावर. तुमचं प्रेम तुमच्या फोनवर आहे. नाही कामावर आहे. आय नो. तुझं पण प्रेम नाही आहे तुमचं. ती असं हाताने दाखवत म्हणाली. तिचं असं भावूक होऊन बोलणं त्याच्या मनाला लागत होतं. मला आज जेम्स बॉन्ड आयर्लंडला जायचं होतं. किती एक्सायटेड होते मी. पण तेही कॅन्सल केलं तुम्ही.
दुपारी फोन घेतला तर एक कॉल काय मिस झाला, लगेच माझ्यावर चिडलात. आणि आता आता मला डान्स पण करू देत नाहीये. अक्षू, आत्ता नको. आता तू ठीक नाही आहेस यार. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तो तिला समजावत होता एवढ्यात त्याचा क्लायंट आणि त्याची बायको तिथं आले. हॅलो मिस्टर अर्जुन, व्हॉट हॅपन हर? इट्स लुक लाईक समवन फोर्स हर टू ड्रिंक. ओ बट हाऊ? आय मीन वेअर यू वॉज देन? आय विल टेल यू व्हेअर ही वॉज. अक्षू मध्येच बोलली तसं त्याने तिचं तोंड पकडलं. या इट्स वेन आय वॉज टॉकिंग विथ यू. ओ सो सॅड. आय एम सॉरी मिस्टर सोमाचाय. आय थिंक वी शुड लिव्ह बिकॉज शी इज नॉट इन गुड कंडिशन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या ओके, टेक केअर ऑफ हर, ते म्हणाले आणि पुढं जायला लागले. तो तिला घट्ट पकडून बोलत होता कारण ती एका जागेवर थांबत नव्हती आणि तिथून सटकायला पाहत होती. आणि या अवस्थेत ती क्लायंटला आणखीन काही बोलायची या भीतीने त्याने तिला पकडून ठेवलेला. सोडा ना अर्जुन. बट मला कळत नाही, हे इथं पण आलेत. आम्हाला जगू देणार आहात का तुम्ही? ती एकदम सोमाचायला म्हणाली तसा तो जाता जाता थांबला आणि त्यांच्या दिशेने वळला. व्हॉट मिस्टर अर्जुन? व्हॉट शी इज सेईंग? नथिंग. इग्नोर हर प्लीज मिस्टर सोमाचाय. व्हाय इग्नोर मी? हां अर्जुन, बट आय वॉन्ट टू टॉक. तुम्हाला मला इग्नोर करायला आवडतं ना? आय नो. लेट मी टेल यू मिस्टर सोमाचाय, ही इज द बिगेस्ट बिझनेसमॅन इन दिस वर्ल्ड. सो त्यांना मला इग्नोर करायला आवडतं. मी वाईफ नाही आहे त्यांची. हिज फर्स्ट वाईफ इज हिज वर्क अँड देन सेकंड वाईफ इज मी अँड स्नेहा. देन व्हॉट वॉज शी अर्जुन? टेल मी ना. ती अर्जुनला विचारत होती आणि आता अर्जुनने अस्वस्थ होत केसात हात घातला. मिस्टर सोमाचाय, इग्नोर हर, शी इज नॉट इन द गुड कंडिशन. तो ओशाळून म्हणाला. प्लीज. तो ओशाळून म्हणाला. या आय कॅन अंडरस्टँड. शी मे बी अँग्री ऑन यू. टेक केअर ऑफ हर मॅन. ते हसत त्यांच्या बायकोला घेऊन निघून गेले आणि अर्जुन आता तिला कारकडे न्यायचा प्रयत्न करत होता. मला नाही जायचंय रूमवर अर्जुन, तुम्ही एकटे जा प्लीज. मला एन्जॉय करायचं आहे. त्या लोकांनी मला ड्रिंक पाजलं, माझी काय चूक आहे? अक्षू, तुझी अवस्था ठीक नाही आहे. नाहीतर रात्रभर म्हटलं तरी थांबलो असतो आपण. पण प्लीज आत्ता नको. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड हिअर. नो वे, मी नाही येणार. आय वॉन्ट टू डान्स. किती मज्जा येत होती मगाशी. मैं बावरी हूँ तेरी, तू जान है ना मेरी, बस प्यार ही है मांगा, किस बात की है देरी. ती डान्स करत करत म्हणाली. तिला जरी उभं राहता सुद्धा येत नव्हतं, पण बस प्यार ही है मांगा म्हणत ती त्याला भिलगली. अक्षू, डान्स करता येणार आहे का तुला या अवस्थेत? तुझी अवस्था पाहिलीस का? तू असं ऐकणार नाहीस ना? नाही, मी अजिबात नाही ऐकणार आहे तुमचं. तुम्ही खूप वाईट आहात अर्जुन. आय एम शुअर तुमच्या अशा वागण्यामुळे स्नेहा तुम्हाला सोडून गेली असणार. ती असं म्हणाली तसं त्याच्या हृदयावर कोणीतरी ओरखडा ओढावा असंच त्याला झालं. अक्षू, प्लीज असं नको बोलूस. निदान तू तरी नको. हो, खरंच आहे हे. काय खोटं बोलले मी? आणि तुम्ही असेच वागत राहिलात ना तर ना मी सुद्धा एक दिवस निघून जाईन. हां, ती असं म्हणाली तसं त्याला ते खूप लागलं. पण यावेळी तिच्या बोलण्याकडे कसं तरी दुर्लक्ष करून त्याने सरळ तिला उचललं आणि कारकडे घेऊन निघाला. अर्जुन, सोड मला प्लीज. सोड, मला डान्स करायचा आहे. ती रडवेली होत म्हणत होती. पण अर्जुनने एव्हाना तिला कारमध्ये आणून ठेवलं. ड्रायव्हरला तिच्या साईडचं डोर लॉक करायला सांगितलं आणि तो पटकन तिच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. आय हेट यू अर्जुन. मी रागावले तुमच्यावर. माझं काहीच ऐकत नाहीत ना तुम्ही. आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. ती आता बरेच भोंगा पसरून रडत होती.
किती गोंधळ चाललेला तिच्या त्या अवस्थेवर त्याला रडावं की हसावं हेच कळत नव्हतं. तिला समजावायचं कसं हेही समजेना झालेलं. तरीही तो तिच्या बाजूला येत तिला जवळ घेत तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा बाजूला सारत आणि तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाला, हे अक्षू, माझं ऐक, आपण रूमवर जातोय. तुला रूमवर नकोय हे मी समजू शकतो, पण मी जे काही बोलतोय ते जरा शांतपणे ऐक. मी हे तुझ्या भल्यासाठीच सगळं करतोय की नाही? नाही, माझं काय भलं यार, सांगा ना. ऐक ना डिअर, आपण रूमवर जाऊ, आराम करू आणि उद्या जायचंय ना आपल्याला जेम्स बॉन्ड आयर्लंडला. मग त्यासाठी आराम करावा लागेल की नाही? अशा अवस्थेत येणारेस का तू तिथं? उद्या जाणार आपण? हे इम्पॉसिबल. आय एम डॅम शुअर उद्याही तुम्हाला काम असेल. 100%. नाही जाणार आहोत आपण कुठेही. मला कळत नाही आपण आलोयच कशाला इथं. हो, मोबाईलवरूनही पाहिलं असेल की थायलंड. आजकाल ट्रिपचे आणि कुठं काय आहे त्याचे सगळे व्हिडिओ यूट्यूबला असतात. तिथूनच पाहिलं असतं की आपण दोघांनी. एवढे पैसे पण वाया गेले नसते आपले. तिच्याकडून येणारे एक एक प्रश्न त्याला निरुत्तर करत होते आणि त्याचा हात डोक्यावर जायचा. तिच्या मनातले सगळे किंतु परंतु त्या ड्रिंकच्यामुळे बाहेर येत होते आणि तिची निरागसता क्षणाक्षणाला बाहेर पडत होती. तिच्यावर रागवावं असं एकदाही त्याच्या मनात आलं नव्हतं, पण तिला गप्प करायला त्याने आता तिला इशारा केला. आता गप्प बसणार आहेस, इकडे ये, अशी शांत पडून राहा बरं. तिला जवळ घेत होता तर ती त्याला बाजूला ढकलत होती. जा, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. अक्षू, तू गुडगल आहेस हो की नाही? इकडं ये बरं. म्हणून तिला मोठ्या कष्टाने जवळ घेऊन तिच्या डोक्यावर तो थोपटत राहिला, पण ती पुन्हा सुरू झाली. मला फक्त तुम्ही हवे आहात अर्जुन. माझं प्रेम आहे तुमच्यावर. हो, आय नो बेबी, पण तुम्ही मला समजून घेत नाही आहात. घेतोय बाबा, नाही घेत आहात. अक्षू, आय लव्ह यू यार. प्लीज तू पडून राहतेस का शांत? आपण 15 मिनिटात रूमवर असू. आय लव्ह यू अर्जुन. आय लव्ह यू सो मच. मला तुम्ही खूप आवडता. मला सगळं कळतं हो. तुम्हाला काम पण पाहायला हवं, पण मला इग्नोर नका करत जाऊ. मी सगळं काही सहन करू शकते, पण हे इग्नोर नाही हा. म्हणून तिनं त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या गालावर खूप सारे किस करत राहिली. हो अक्षू, आय नो. इथून पुढे नाही होणार असं काही, प्रॉमिस. तो म्हणाला तेव्हा कुठं ती त्याला बिलगुन शांत बसली. रूमवर पोहोचेपर्यंत त्याच्या मनात खूप सारे विचार येत होते. तिची झालेली ही अवस्था आणि तिथं नाईट क्लबमध्ये घडलेला प्रसंगही आठवला तर तिथं तिच्यासोबत काहीही घडू शकत होतं. या केवळ विचारानेच त्याला प्रचंड भीती वाटत होती आणि ती आता सध्या आपल्यासोबत सुखरूप आहे या विचाराने त्याला हायसं वाटत होतं. आणि तो तिला आणखीन जवळ ओढत थोपटत होता की थँक गॉड, एव्हरीथिंग इज ऑल राईट. काहीच वेळाने ते त्यांच्या हॉटेलजवळ पोहोचले. अर्जुन तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन आला आणि बेडवर झोपवलं. आणि काहीच क्षणात फ्रेश होऊन आला आणि तिच्या जवळ येऊन तिच्या अंगावर ब्लँकेट दिलं आणि तिथंच तिच्या बाजूला आडवा झाला. तिची आता झोप लागलेली. तिचे विस्कटलेले केस चेहऱ्यावर आले होते जे त्याने अलवार बाजूला सारले आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले आणि बाजूला जात उशीवर डोकं टेकवत विचाराधीन झाला. क्लबमध्ये ते तसं घडल्यापासून घरी येईपर्यंत तिचं बालिश वागणं, कधी हसणं तर कधी रडतच काही गोष्टी सांगणं त्याला आता निवांत क्षणी पुन्हा पुन्हा आठवत होतं. तुम्ही खूप वाईट आहात अर्जुन. आय एम शुअर तुमच्या अशा वागण्यामुळे स्नेहा तुम्हाला सोडून गेली असणार. हो, खरंच आहे हे. काय खोटं बोलले मी. आणि तुम्ही असे स्वागत राहिला ना तर ना मी सुद्धा निघून जाईन. तिची ही मगाशी बोललेली वाक्य त्याला आता त्रास देत होती आणि पुन्हा त्याला त्याच्या मनात शंका निर्माण करत होती त्याच्याच वागण्यावर. का अक्षू पण स्नेहासारखाच विचार करते आहे?
मी खरंच चुकतोय का? मला तिला हरवायचं नाहीये, मला कोणीच समजून घेणार नाहीये का? त्याचा विचार चाललेला एवढ्यात त्याचंच दुसरं मन त्याला म्हणालं, ती नशेत होती अर्जुन, तू जास्ती विचार करतो आहेस. अक्षया अशी नाहीये. बट थँक गॉड तिथं विचित्र काही झालं नाही. पण यार तिचं ते बोलणं त्रास देत आहे मला. ती नशेत नसती तर खरंच पुन्हा तिला विचारलं असतं की मी खरंच खूप वाईट आहे का? मला या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून हवंय. तो पुन्हा तिच्यावर एक झुकला आणि निरागसपणे झोपलेल्या तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत राहिला. नाही, पण आय प्रॉमिस यू अक्षू, उद्याचा शेवटचा दिवस मी फक्त आणि फक्त तुझ्यासोबत घालवेन. तुला हर्ट नाही करणार. तो आता मनाशी पक्का ठरवत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षयाला जाग आली ती अर्जुनच्या कुशीत. पाहते तर बऱ्यापैकी उजाडलेला, तरीही तिच्यासोबत अर्जुन बेडवर लोळतोय हे कसं शक्य आहे? एव्हाना त्याचं मोठ्याने कॉलवर बोलणंही सुरू झालेलं असतं. तिला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. या मनात आलेल्या विचारासह तिनं ताडकन डोळे उघडले. ती अंदाज घेऊ लागली की तरी सकाळचे किती वाजले असावेत. तरी ती वेळ निदान 8 वाजताची तरी असावी. तरीही तो डोळे मिटून अगदी साखर झोपेत असल्याचं दिसत होता. त्याला बरं तर आहे ना म्हणत तिनं त्याच्या कपाळाला हलकेच हात लावून पाहिला, पण तो नॉर्मल लागत होता. तिनं पुढच्या क्षणाला काल रात्री काय घडलं ते आठवू लागली आणि तिला क्लबमधला प्रसंग आठवला. अर्जुन कॉलवर बोलत होता आणि तो बोलता बोलता कुठंतरी निघून गेला आणि एवढ्यात कोणीतरी 2 जणांनी येऊन अचानक तिला घेरलं आणि तिला छेडू लागले. अर्जुन! पाठीमागे निघालेला त्याला आवाज देणार तर त्यातल्या एकाने तिचं तोंड दाबलं आणि तिला आणखीनच बाजूला घेतलं. अचानक कसलीशी बाटली जबरदस्तीने तिचं तोंड उघडून तिला पाजली आणि तिला ठसका लागला. एवढ्यात तर ते तिला घेऊन कुठेतरी निघाले. तिला पुढच्या क्षणाला नजरेसमोरील दृश्य आणि तो क्लब धूसर होऊ लागलेला. पुढचं काही इतकं आठवत नव्हतं, सगळं धूसरच. अर्जुन मला कसे घेऊन आले असतील? बापरे, ते चल म्हणत होते आणि मी गेले नाही. चिडले नसतील ना आता माझ्यावर? तो सगळा गोंधळ, बापरे. अर्जुन, अर्जुन इतका वेळ झोपलाय तुम्ही? तुम्हाला बरं तर वाटतंय ना? तिने त्याला आवाज दिला. हो अक्षया म्हणत त्याने अलगद डोळे उघडले आणि तिला उठलेली पाहून एकदम उठून बसला. अक्षू, तू उठलीस? ठीक आहेस ना तू? तिच्या गालाला हात लावत काळजीने चौकशी करू लागला. हो मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही रागावलं नाही आहात ना माझ्यावर? मी का रागावेन? अक्षू, आय एम सॉरी यार. मी रात्री ॲक्च्युली तुला म्हणून भलत्याच कोणाचा तरी हात पकडून बाहेर गेलो. चुकून झालं यार. तो आता तिचा चेहरा ओंजरीत पकडत म्हणाला, इट्स ओके. मीच ऐकायला हवं होतं. तुम्ही चल म्हणत होता तर. सॉरी. बारीक तोंड करत ती त्याला बिलगली आणि त्यानेही तिला जवळ घेत तिच्या पाठीवर हात फिरवत राहिला. पण अर्जुन, आपण कधी आलो घरी? त्यांनी काय पाजलं होतं मला काय माहीत. खूप खराब होतं. ड्रिंक होतं ते अक्षू, अर्जुन हसत म्हणाला. ओह, अरे बाप रे. मग मी काही गोंधळ केला का? मला काहीच आठवत नाहीये. गोंधळ? तू खूपच जास्त गोंधळ केला होतास अक्षू म्हणत तो गालात हसत बेडवरून खाली उतरला. 1 मिनिट, काय झालं? पण तिथं एन्जॉय करताना कोणाचा फोन आलेला तुम्हाला? रात्री पण जगू द्यायचं नसतं का हो लोकांना? बहुतेक. बाय द वे, मिस्टर सोमाचाय आपले क्लायंट, त्यांचा कॉल होता तो, ज्यांच्यासोबत आपण दुपारी मीटिंगला गेलो होतो. अच्छा, पण मग ते का करत होते कॉल? अगं ते सुद्धा त्यांच्या वाईफला घेऊन तिथं आले होते एन्जॉयसाठी. त्या व्यतिरिक्त काही नाही अक्षू. मग आपण भेटलो का त्यांना? केला का एन्जॉय? मला काहीच आठवत नाही. सांगा ना अर्जुन. कारण तू ड्रिंक केलं होतं अक्षू आणि खूप तमाशाही, तेही त्यांच्या समोर.
आउट ऑफ कंट्रोल होतीस तू, सो मी घेऊन आलो तुला घरी. तो बॉटलमधलं पाणी ग्लासमध्ये ओतत म्हणाला, तमाशा? व्हॉट यू मीन? काय केलं मी? आय एम सॉरी ना अर्जुन. ती आता त्याचा हात पकडून म्हणाली, इट्स ओके, मी समजू शकतो. तुलाही स्नेहासारखा माझा राग येत असणार. तो बोलला आणि आता पाणी पिऊ लागला होता. हे काय बोलताय? असं काही नाही आहे अर्जुन. मी ड्रिंकच्या अंमलात काही बोलले असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. जाऊ दे, तू तयार हो. नाश्ता करून आपण निघतोय जेम्स बॉन्ड आयर्लंडला. ओठावर ओठ घट्ट करत तो बाथरूममध्ये निघाला. पण अक्षयने जाऊन त्याला अडवलं, कारण तो इतका कूल कसा बोलत होता हे तिला आश्चर्य वाटत होतं. अर्जुन, तुम्ही रागावलंय का माझ्यावर? अगं नाही रागावलोय, तुला काही बोललो का मी? पण मग असे का वागताय? मला हर्ट होतंय, हे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. हो, मग विचार करू नकोस आणि आधी आवर. चल, मी जातोय आवरायला. तो निघणार तर तिने त्याला पुन्हा अडवलं. एक मिनिट, मी मिस्टर सोमाच्या समोर नीट वागले तर ना? ती खूप खोदून विचारत होती. पाहून आता त्याला तिची गंमत करण्याची लहर आली. जाऊ दे ना अक्षया, झालं तेच झालं. आता त्यावर बोलून काही उपयोग होणार आहे का? मी आता त्यांच्यासोबत कामच करणार नाहीये. तो तिच्याकडे पाहत बोलण्याचं टाळत होता. व्हॉट? का पण? अहो काय झाले? अर्जुन प्लीज बोलाल का आता? तिच्या चेहऱ्यावर आता टेन्शन होतं. तू त्यांना नशेच्या भरात काहीही बोलत होतीस. ते किती चिडले माहितीये? त्यांनी आपल्यासोबत काम करायला नकार दिलाय. तो त्याचा चेहरा तिच्यापासून लपवत बोलला, कारण आता त्याला हसू येत होता. ओ माय गॉड अर्जुन, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी असं कसं काय बोलले? मी असं कसं वागू शकते? मला ती रडवेली होत अचानक त्याच्या पायात बसली. अक्षु, अगं काय वेडीस का? उठ बरं तू. तो तिला उठवत म्हणाला, कारण ती चांगलीच सिरियस झाली होती. मी तुमचं नुकसान कसं करू शकते अर्जुन? तुम्ही इतक्या मेहनतीने हे सगळं उभारलंय, मला माहिती आहे. आणि मी ते असं धुळीला नाही अर्जुन. आपण आत्ता त्यांना भेटायला जाऊया. मी हवं तर माफी मागेन त्यांची, कारण चूक माझी आहे. मला नाही चालणार माझ्यामुळे तुमचं असं नुकसान व्हावं. अगं ये, तू एवढी काय सिरियस झाली आहेस? मी मजाक करत होतो. तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून हसत म्हणाला. तसं तिने त्याची ओंजळ झटक्यात सोडवली. मजाक? अर्जुन, ही मजाकची वेळ आहे का? मी एवढं सिरियसली तुम्हाला विचारते आहे आणि तुम्ही आहात की माझ्यासोबत मजाक करत होतात? ती आता चिडली. जा, तुम्ही माझ्याशी बोलूच नका म्हणत हाताची घडी घालत रागाने भलतीकडे मान वळवून थांबली. ओके, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण माय डिअर, याचा अर्थ असा नाही की तू त्यांना काहीच म्हणाली नाही आहेस. म्हणजे तू त्यांना काही सांगू लागलेली, जसं की मी यांची वाईफ नाही आहे, काम म्हणजे यांची वाईफ आहे, आणि त्यानंतर मग माझा नंबर येतो, ब्ला ब्ला ब्ला. आणि एवढंच नाही, त्यांना म्हणालीस की आम्हाला जगू देणार आहे का तुम्ही? ते बरं मराठीत होतं म्हणून त्यांना समजलं नाही आणि त्याने ते हसण्यावारी नेलं. तो हसत सगळं सांगत होता. व्हॉट? खरंच? आता मात्र त्याचा चेहरा गंभीर होता. सॉरी ना अर्जुन, पण मला याचा राग आलाच नाही आहे. आणि खरं तर याला राग म्हणताच येणार नाही, पण मला खूप हर्ट झाले अक्षु. तो ओठांचा चंबू करून म्हणाला. आणि तो आता खरंच गंभीर आहे पाहून ती विचारू लागली. काय झालं अर्जुन? बोला ना आता. जे असेल ते बोला, मला असं तुम्हाला पाहवणार नाही. अक्षु, मी खूप वाईट आहे का ग? मी फक्त काम करत असतो, तुला वेळ देत नाही. तुझी नाराजी समजते मला, पण मी खरंच तुला वेळ दिला नाही का? इथं आल्यापासून काहीच वेळ दिला नाही आहे. अगदी खूप जास्ती तुला त्रास दिला का? अहो नाही, मी असं कधी म्हणाले? तुम्ही करताय माझ्यासाठी आणि मला ते दिसतंय. मग मला असं का म्हणालीस काल? तुम्ही असे वागता म्हणून स्नेहा तुम्हाला सोडून गेली असेल,
आणि तुम्ही असेच वागत राहिला तर मी सोडून जाईन. आता त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती. ओ माय गॉड, अर्जुन हे खरं नाही आहे. मी नशेत बडबडले असेल, पण आय एम सॉरी. मी असं कसं म्हणू शकते तुम्हाला? तुम्हाला तर माहिती आहे ना मला तुमच्याबद्दल किती आदर वाटतो. ते सगळं नशेच्या भरात होतं, खरं नव्हतं. हो, पण तू म्हणालीस अक्षू, आणि ते मला हर्ट. तो आता भावूक झालेला, त्याच्या डोळ्यात थोडं पाणी तरळलेलं. तो पुढे काही बोललाच नाही आणि सरळ गॅलरीच्या दिशेने गेला आणि तिथं जाऊन थांबला. अर्जुन गॅलरीत उभा राहून खाली पाहत होता. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या, जणू त्याच्याच मनात चाललेल्या वादळाचं प्रतिबिंबच ते. अक्षया हळूच त्याच्या मागे आली, थोडं थांबली आणि मग जाऊन एकदम त्याला पाठीमागून हलकेच तिच्या नाजूक हातांनी त्याला घेरलं. अर्जुन, प्लीज मला माफ करा ना. तिचा आवाज अगदी नरम आणि सांत्वन करणारा होता. शिवाय त्याच्या भोवती घट्ट होत जाणारी तिची पकड बरंच काही बोलून जात होती. पण तरीही तो काही बोललाच नाही. सध्या डोळ्यातून न बोललेले प्रश्न आणि भावनांचं ओझं इतकं जड झालं होतं की त्याला शब्दच फुटत नव्हते. मी खरंच खूप चुकीचं बोलले अर्जुन, पण माझ्या मनात तसं काहीच नव्हतं ना. त्यावेळी मी काय बोलते आहे याची जाणीव मला होती. मला माहिती आहे तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात किती झगडला आहात. माझ्या अशा शब्दांमुळे तुम्हाला किती त्रास होईल हे माहिती असताना मी असं बोलूच शकत नाही. यू नो ना दॅट. तो तसाच शांत होता. तिच्या आत्ताच्या शब्दांनीच थोडं का होईना त्याला सावरलेलं. त्याने क्षणभर डोळे मिटले. मग तो हळूच म्हणाला, अक्षू, मला लोकांनी सोडून जाण्याचा खूप त्रास होतो. माझ्या वागण्यामुळे असेल किंवा नसेल, पण असं झालं की मला त्रास देत राहतं. मग असं वाटतं की मी खरंच खूप वाईट आहे की काय. तिच्या डोळ्यात त्याच्या या वाक्याने पाणी आलं. अर्जुन, तुम्ही वाईट नाही आहात, नाही एकटे. मी तुमच्या सोबत आहे आणि जरी काही झालं तरीही मी कधीच सोडून जाणार नाहीये. तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला समजून घेण्यासाठी आले, सोडून जाण्यासाठी नाही. ती असं म्हणाली. मग मात्र त्याने तिला एका हाताने पुढं ओढून घेतलं. आता ती त्याच्या समोर होती. दोघांच्याही पापण्यात वाहून गेलेल्या अश्रूंचे थेंब होते. तो क्षणभर तिच्या डोळ्यात पाहत राहिला आणि हलकंसं हसत म्हणाला, थँक्यू अक्षू. आणि हो, मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. आज माझा सगळा वेळ तुझ्यासाठी असेल फक्त. आय प्रॉमिस यू. ती हलकंसं हसली आणि म्हणाली, थँक्यू आणि सॉरी सुद्धा. ती त्याला पुन्हा घट्ट बिलगली होती. दोघांची मिठी घट्ट होत होती आणि समुद्राच्या लाटांचा खळाळता आवाज कानात घुमत होता. अर्जुन समाधानी होता, कारण मनात छळणारा प्रश्न त्याने तिला विचारून घेतलेला आणि दोघंही एका नवीन विश्वासाने, नवीन सुरुवातीच्या वचनांसह पुढे सरसावणार होते. एवढ्यात त्याला आठवलं, अगं अक्षू, असा वेळ का घालवतोय आपण? आपल्याला निघायचंय जेम्स बॉन्ड आयर्लंडला. विसरलीस? चल चल चल, आवरू पटकन. हो विसरलेच मी. आवरते. हो, कारण आज कॅन्सल होणार नाहीये. हा, काही झालं तरी, कळलं का? पुन्हा माझ्या बायकोचा रोष ओढून घ्यायला रिकामा नाहीये मी. तो हसत म्हणाला. तशी तीही हसतच बाथरूममध्ये गेली आणि तोही तिच्या पाठोपाठ ब्रश करायला बाथरूममध्ये आला. दोघंही जेम्स बॉन्ड आयर्लंडला जाण्यासाठी तयार होत होते. आजचा भाग इथंच संपलेला आहे. या ट्रिपमुळेच ते दोघं आणखीन जवळ येत असतील का? आणि अजून स्नेहाचा डाव ही तर अधांतरी आहे. तिथे आणि कोर्टात काय काय ड्रामे होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना? प्लीज आपल्या कॉमेंट्स येऊ द्या. तुमचा कॉमेंटचा वेग मंदावलाय. काही नवीन सुचवायचं असेल तरीही तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपली मतं नोंदवू शकताय. आणि पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.